स्त्री और समय पुस्तक आणि दुनिया मेरी उडान देखेगी चित्रपटाच्या नाशिकमध्ये पोस्टर प्रकाशन सोहळा संपन्न। समाजात दुर्दैवानं अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या हुंडाबळी या सामाजिक समस्येमुळे अनेक निरपराध संवेदनशील विवाहिता बळी पडत आहेत। यावर भाष्य टाकणाऱ्या मीनाक्षी निर्मला लिखित स्त्री और समय या आशयघन नाटकावरील पुस्तकाचा आणि दुनिया मेरी उडान देखेगी या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक 7 जुलै 2025 ला नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर सभागृहात सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला। मेसर्स पद्मश्री बिल्डर्स पराग आहिरे हे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। लेखिका मीनाक्षी निर्मला यांच्या स्त्री और समय या नाटकावरील पुस्तकाला विजया जीवन यांची प्रस्तावना असून एक सधन कुटुंबातील अतिशय संवेदनशील ममता या विवाहितेचा तिच्या सासरच्यांकडून तिने आपल्या माहेरहून जमीन आणि भरपूर पैसे आणावे यासाठी छळ केला जात असतो। तिचा पती केशव या प्रकरणात हतबल असतो। तिचा भाऊ रघु आपल्या या दुर्दैवी बहिणीला साथ देतो। समाजातील हुंडाबळी समस्या एक सामाजिक गुन्हा असून त्याला चहूबाजूने प्रतिकार करणं आवश्यक आहे, हेच स्त्री और समय या कलाकृतीतून अतिशय प्रभावीपणे सांगण्यात आले। या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील संवेदना प्रकाशनने केले असून या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून कल्कीराम महाराज, दिलीप दळवी, जयराज नायर, पराग आहिरे, गणेश जाधव, मीनाक्षी निर्मला, निखिल पवार, जितू शिंदे यांच्यासह श्रोते उपस्थित होते। माझं नाव पराग आहिरे। मी आमचे मित्र जितू यांच्या दुनिया मेरी उडान ह्या चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे जे पुस्तक आहे स्त्री और समय, आता भारत हा देश प्रगत राज्यांमध्ये प्रगत देशांमध्ये गणला जातो, परंतु दहेज नावाची जी प्रथा आहे ती प्रथा काही कमी होत नाही। त्या प्रथेवर छान पुस्तक मीनाक्षी मॅडमांनी लिहिलेलं आहे। दोघांना, जितू भाऊंना आणि मीनाक्षी मॅडमांना त्यांच्या करिअरच्या ह्या दोघं चांगल्या गोष्टींना मी पद्मश्री बिल्डर्स मार्फत खूप साऱ्या शुभेच्छा देतो। संप्रदायाच्या वतीने मीनाक्षी निर्मला यांनी जे पुस्तकाचं लेखन केलेलं आहे स्त्री और समय, तर या पुस्तकाबद्दल मी त्यांना फार फार शुभेच्छा देतो। या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्या अत्याचाराला सगळ्या गोष्टीचं हे करून माणसाने कसं पुढे गेलं पाहिजे, स्त्रियांनी त्या अत्याचाराला बळी न पडता स्वतः म्हणजे हिंमत घेऊन कसं पुढे गेलं पाहिजे ते या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे। आणि याच्यामधून एकच संदेश आहे का जास्तीत जास्त लोकांनी स्त्री आणि समय हे जे मीनाक्षी निर्मला आहेत तर त्यांच्या पुस्तकाचं वाचन करावं आणि याच्यामुळे स्त्रिया एक सक्षम बनतील आणि याच्यामध्ये स्त्रियांनी या पुस्तकाचं वाचन करून याच्यात बोध घ्यावा की स्त्रियांनी वेळेनुसार कसं बदललं पाहिजे आणि स्त्री शक्ती ही किती महत्त्वाची असते हे त्यांनी जगाला दाखवून दिलं आहे। मी भगवान बागुल KCS प्रोडक्टच्या माध्यमातून स्त्री और समय ह्या हिंदी पुस्तक म्हणजे नाटकाचं आज ह्या ठिकाणी प्रकाशन आहे आणि त्याच्याच माध्यमातून उडान हे जे पिक्चर आहे हिंदी पिक्चर सिनेमाचं त्याचं ह्या ठिकाणी पोस्टरचं या ठिकाणी इनॉग्रेशन आहे आणि त्याच्यामध्ये जे गाणे गायलेले आहेत त्या गाण्यांचं सुद्धा आजच ह्या ठिकाणी लॉन्चिंग आहे। आता हा जो पुस्तक आहे हे महिलांवर होणाऱ्या जे अत्याचार अन्याय वगैरे आहेत त्याच्यावर त्या ज्या लेखिका आहेत मीनाक्षी निर्मला त्यांनी प्रत्यक्ष त्या काही गोष्टी स्वतः भोगलेल्या आहेत। आता मी सांगण्यापेक्षा त्या तुम्हाला सांगतीलच, कारण ते भोगले आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून ते पुस्तक या ठिकाणी प्रत्यक्ष लिहिलेलं आहे आणि त्याचं आज नाशिकमध्ये मुद्दा म्हणूनच काय ठेवलं, कारण ते नाशिकचे नाहीत, कारण त्याच्यानंतर KCS प्रोडक्शनसुद्धा नाशिक एक अशी एक भूमी आहे त्यांनी एक निवडलं की या ठिकाणी सांस्कृतिक धार्मिक। जो आप देख रहे हैं स्त्री और समय, ये किताब मैंने लिखी है। एक्चुअली ये किताब लिखने का ख्याल मेरे दिल में तब आया जब मैं एक फ़िल्म के शूट के लिए गई थी झारखंड में। तो वहाँ जो हमारे रूम की साफ़ सफाई करती थी वो आंटी, वो उनके आसपास में जितनी भी ऐसी घटनाएं होती है स्त्री के ऊपर, वो हर रोज़ मुझे एक घटना तो सुनाती थी। और ऐसे ही मतलब कम से कम मैं 30 दिन थी, 30 दिन में मैंने कम से कम 60 घटनाएं सुनी उन्हीं के आसपास की और उनके खुद के भी घर की।
तो उस टाइम मेरे दिमाग में आया कि भाई मतलब मैं भी एक स्त्री हूँ, इसके लिए बहुत जल्दी मुझे रिलेट कर गया। मैंने सोचा कि इसके ऊपर कुछ करना चाहिए, तो मैंने उसी टाइम किताब लिखना चालू किया। उसके बाद भी जब मैं मुंबई आ गई, मुंबई आने के बाद भी जैसे मेरे फ्रेंड सर्कल में है आर्टिस्ट लोग हैं, सीरियल के लीड आर्टिस्ट है, वो भी मुझे आने के कुछ तुरंत 2 दिन बाद ही उसने अपनी स्टोरी सुनाई, तो और भी मुझे ये कर लिया। तो मैंने सोचा कि चलो इस पे ही मतलब फिर मैंने पूरा ध्यान बुक पे लगाया और 2 महीने के अंदर मैंने बुक लिखकर रेडी कर ली। थैंक यू। नमस्कार। स्त्री और समय या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा आहे। लेखिका आहे मीनाक्षी निर्मला। जे हुंडाबळी आपण जे सतत ऐकत असतो टी व्हीवर बातम्यामध्ये, अजूनही तो प्रकार, अजूनही मनस्थिती लोकांची बदललेली नाही। मुंबईसारख्या शहरात पण हा प्रकार घडतो, खेड्यापाड्यातसुद्धा घडतो, पण हे कधी थांबेल हेच कळत नाही। आता तुम्ही बातम्यामध्ये प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे हा हुंडाबळी, हुंडा न दिल्यामुळे तिची हत्या करणे, की ती स्वतःहून आत्महत्या करते, तिला प्रवृत्त करतात आत्महत्येसाठी। हा प्रकार या पुस्तकामध्ये, हे सगळं पुस्तकामध्ये आलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुस्तक नक्कीच चांगलं असेल। मीनाक्षी निर्मलांनी हे पुस्तक लिहिण्याचा जो हा प्रयत्न केला, त्या पुस्तकासाठी माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा। परत ते चित्रपट पण करत आहे, दुनिया मेरी उडान, त्याच्या पण लेखिका तेच आहे। ते पण मला वाटतं या धर्तीवरच आधारित चित्रपट आहे। मी अजून काय पुस्तक वाचलेलं नाही, पण एकंदरीत पुस्तकाचं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की पुस्तक नक्कीच चांगलं असेल। तुम्ही सगळ्यांनी या पुस्तकाचं वाचावं असं माझी मनापासून इच्छा, मी सुद्धा वाचणार आहे। स्त्री और समय निर्मला लिखित बुक की आज लॉन्चिंग है और उन्होंने बहुत ही अच्छी तरह से वो बुक लिखी है। हमको उसमें खुशी है कि एक स्त्री के बारे में उन्होंने जो लिखा है वो लोगों ने पढ़ना चाहिए और स्त्री के सभी समस्या ने जो भी आवाज़ खाई है वो लेखिका ने इसमें लिखी हुई है। जितू शिंदे, आज आपल्या पुस्तकाचं प्रकाशित होत आहे स्त्री और समय। हे एखाद्या महिलेच्या वरती आधारित आहे आणि याचं निर्मिती आणि लेखन संकलन मीनाक्षी निर्मला ह्या मॅडमने केलेलं आहे। हा जो संदेश आहे सगळ्यांसाठी, गरिबांसाठी, लोकांसाठी दिलेला संदेश आहे। ह्याचं शूटिंग, ह्याचं आणि दुसरं पिक्चरचा मुहूर्तही आहे, दुनिया मेरी उडान देखेगी। हा पिक्चर पण एक लेडीज सब्जेक्ट आहे, मुलीवरती तिचा संघर्ष कसा झालेला आहे त्याच्याबद्दल आहे आणि ते आम्ही उत्तराखंडला शूट करणार आहे डिसेंबर ते जानेवारीमध्ये। त्याच्यात आर्टिस्ट आमचे मिलिंद शिंदे, प्रभाकर मोरे, अर्चना महादेव, ज्यांना घोडा पिक्चरचा अवॉर्ड नॅशनल मिळालेला आहे, ते आर्टिस्ट आहे लेडीज। दुसरे जयराज नायर सर आणि इतर आमचे काही हितचिंतक आहे। थँक्स, धन्यवाद।